तर आज आपण आलोय सांगली तासगाव रोडला एक असा आपण एक युवा उद्योजकाला भेटणार आहे की त्यांनी आजकालच्या जे पशु उद्योजक आहेत ते अत्यंत लॉस मध्ये आहेत, कोण म्हणतो खूप तोटा आहे, करण्यात काही मजा नाहीये। तर होणाऱ्या लॉस वर त्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करून थोडं त्यांच्या लेवलनी रिसर्च करून त्यांनी एक असा आगळा उद्योग चालू केला आहे, त्यामुळे त्यांचा पशुपालन व्यवसाय खूप फायद्यात आलेला आहे। तर आपण त्यांच्या या यशोगाथा त्यांच्याकडून ऐकून घेऊ। नमस्कार, माझं नाव अमीर राजेंद्र काळे आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय। मी जवळपास 1.5-2 वर्ष झालं गाईंचा आणि म्हशींचा गोठा चालवतो। आपलं स्वतःचं दूध होतं, म्हणजे मला रतीब वगैरे असं घालायला लागायचं घरी जाऊन, तर त्यामध्ये कष्ट खूप जायचे आणि मनावर तसा प्रॉफिट होत नव्हता। म्हणून थोडं सर्च करून रिसर्च करून ना एक नवीन व्यवसाय चालू केलाय प्रोडक्शनचा। त्याच्यात आपण फक्त दूध आणि साखरेपासून होणारी बर्फी बनवतोय, जे कोल्हापूर जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध गाव आहे टिकपुर्ली नावाचं, तर तिथलं हे प्रोडक्शन आहे। आणि यामध्ये फक्त दूध आणि साखर याशिवाय बाकी आपण दुसरं काही ऍड करत नाही। 0% केमिकल, ना आपण त्यात मैदा टाकतो ना कॉर्नफ्लोअर वगैरे, असं काही नाहीये। फक्त दूध आणि साखरेपासून बनणारी ही बर्फी अत्यंत पोषक आहे, उपवासासाठी चांगली आहे आणि लहानापासून एकदम वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी बर्फी आहे। तर आपण आता बघू शकताय ही जी प्रोसेस आहे यासाठी कंटिन्यू 2-2.5 तास लागतात ही सगळी प्रोसेस कंप्लीट व्हायला। आणि तोपर्यंत हे दूध खाली लागू न देता कंटिन्यू हे हलवावं लागतं दूध, आणि चुलीवरती असल्यामुळे खाली जाळ आणि व्यवस्थित त्याचं नियोजन करून हे सगळं करावं लागतं, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। आणि याच्यात कष्ट खूप जास्त आहेत, पण जेव्हा आमचे येणारे कस्टमर आम्हाला ते बर्फी खाऊन चांगले रिव्ह्यू देतात ना, त्यानंतर ते 2 तास हलवण्याचं असं काही फारसं काही वाटत नाही, का आपण केलेल्या कष्टाचं खूप समाधान वाटतं। आणि आपण बघू शकता ही आता आलेली आहे निम्म्या प्रोसेसमध्ये बर्फी। त्याच्यामध्ये चुलीवरती बनवण्याचा फायदा असा आहे की या बर्फीला एक असा स्मोकी फ्लेवर येतो, जो बाकीच्या गॅसवरती किंवा बाहेरच्या कुठल्या इलेक्ट्रिक ह्याच्यावरती केल्यानंतर तो येत नाही। त्यामुळे चुलीचा हा फायदा आहे की त्यात स्मोकी फ्लेवर ऍड होतो आणि चांगला ब्राउनिश असा कलर येतो या बर्फीला। आजकालचे जे युवा उद्योजक आहेत, म्हणजे कृषी क्षेत्रात काम करतात, ज्यांचे गोटे वगैरे आहेत, त्यांचं अशा निदर्शनात आलंय की ते कर्ज वगैरे करतात, काही शासकीय योजनांचा पण लाभ घेऊन गोटा चालू करतात। पण काय होतं की डेअरीचे जे दुधाचे रेट आहेत ते अचानक काही कारणास्तव खालीवर होतात। मग त्यामुळे जे आपलं गोटा चालवायचे समीकरण आहे, आपलं पशुखाद्य म्हणू किंवा चारा म्हणू, त्याचं समीकरण बिघडून जातं आणि आपला पशुपालक आहे खूप अडचणीत येतो। मग तो काय करतो, गोटा विक्रीच काढतो। मग त्यावेळी काय होतं की गायांचे रेट हे खूप उतरलेले असतात, म्हणजे खरेदी केलेल्या गायीपेक्षा ते परवडत नाही म्हणून कमी पैशामध्ये विकतात, म्हणजे अक्षरशः म्हणतात ना की लॉस मध्ये गेला धंदा, अशा प्रकारचं होतं। मग ते होतं सामाजिक जे आपलं पत असते ते खराब होते, त्यामुळे ते काही कुठे बोलत नाहीत, मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर त्यांना माहिती भेटत नाही। त्यामुळे त्यांना माहित नाही की अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, काय मार्ग शोधला पाहिजे, आपण दुधावर प्रक्रिया करून काय करू शकतो का, अशाबद्दल त्यांना कोण नॉलेज देत नाही किंवा ते शोधायचा प्रयत्न करत नाहीत। मग ते असं डिप्रेशन मध्ये राहतात की आता आपला लॉस झालाय, सामाजिक आपल्याला लोक काय म्हणतील, आपण एवढा उत्साहाने गोटा चालू केलता, आता बंद करायचं आहे, तर मग ते थोडं अवघड होऊन जातं। मग तुम्ही या विषयावर युवा पिढीला किंवा युवोद्योजक कृषी क्षेत्रात काम करतात त्यांना तुम्ही काय सांगताल, काय केलं पाहिजे? तर हा मुद्दा सगळीकडे आता जास्त जोमात सुरू आहे, कारण की गायींच्या खाद्याचे रेट खूप वाढलेले आहेत आणि गायींच्या किंवा एकंदरीत जनावरांच्या दुधाचा जो दर आहे तो खूप खालावलेला आहे। त्यामुळं काही लोकांना, जे गरीब शेतकरी आहेत, त्यांना पशु संवर्धन करणं हे खूप आत्ताच्या काळात जड होत चाललेलं आहे आणि यासाठी सरकार योजना आणतंय, पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत। पण यासाठी दुसरा पर्याय असा आहे की आपल्याच दुधाचं जर का स्वतःचं जर का प्रोडक्शन असेल तर आपलंच दूध आणि आपल्याच कष्टाने आणखीन एक जोडधंदा आपल्याला होऊ शकतो। तर हा जवळपास प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतोय आजकाल, की जेणेकरून पशुखाद्यांचे जे दर आहेत ते खूप वाढलेले आहेत आणि पशुचा जो दुधाचा दर आहे तो खूपच कमी गेलेला आहे। त्यामुळे ते समीकरण जुळवणं खूप अवघड होत चाललंय आजकाल शेतकऱ्यांना, आणि त्यामुळं
हे आम्ही हा विचार यासाठीच केला होता की आपल्याच दुधाचं स्वतःचं प्रोडक्शन काढून त्याच्यात आपल्याला चांगलं मार्जिन पण राहतंय, ते आपलेच पैसे आपलेच कष्ट आणि जो रॉ मटेरियल जे लागणार आहे सगळ्यात बेसिक जे आहे दूध ते आपल्यापाशीच तयार होते, आपल्याच गोठ्यातलं आहे. त्यामुळं तो एक आपल्याला प्रॉफिट असा आहे की आपलंच दूध असल्यामुळं रॉ मटेरियलचा आपला जो खर्च आहे तो खूप कमी होऊन जातोय. म्हणजे प्रोडक्शनचं जे काही लागतंय म्हणजे यासाठी आम्हाला लागणारा जो लाकडाचा खर्च असेल किंवा ज्यासाठी जी साखर लागते तर हेच फक्त आम्हाला बाहेरून घ्यावं लागते. दुधाचा असा फारसा खर्च नसल्यामुळं या बिझनेसमध्ये जास्ती करून मार्जिन राहण्याचे चान्सेस आहेत. आणि हे असं सगळ्याच प्रोडक्शनच्या एकंदरीत प्रोडक्शनच्या बिझनेसमध्ये हेच आपल्याला जास्त प्रॉफिट आहे की स्वतःचा रॉ मटेरियल असल्यामुळं प्रॉफिट आणि हे बेनिफिट आपल्याला खूप जास्त पद्धतीने राहते. मार्जिन खूप चांगल्या पद्धतीचं आहे आणि बिझनेस सुद्धा खूप छान चालतो. म्हणजे सध्या आपण एक डेअरीचं दूध घालते तो रेट आणि आता तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय म्हणजे तुम्ही एक सुप्रसिद्ध बर्फी बनवताय तर त्या बर्फीचे विक्रीचे काय रेट चालू आहेत आपले? तरी साधारण आता बाहेर जो रेट चालू आहे डेअरीमध्ये जे घेतात तर तुमचं दूध किती जरी चांगलं असलं तरी तो फॅट किंवा SNF वरती तो रेट ठरतो. हो, तर आपला इथं जो आहे तसं जेवढी चांगली फॅट किंवा जेवढं चांगलं आपलं दूध त्या पद्धतीने आपली बर्फी जेवढी चांगल्या पद्धतीने जाईल रेट त्या पद्धतीने लोक देतात. असा काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे लोकांचा असं आहे की फक्त आम्हाला क्वालिटी हवी आहे चांगली, पैशांचा आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. सध्या आपण समजा एक लमसम आपण तुम्ही एक लॉट किती लिटरचा एक लॉट घेता? आपला पहिला एक जो घाना असतो तो 12 लिटरचा असतो, त्याच्यात 4.5 किलो बर्फी पडते. जे 4.5 किलो बर्फी बनते. येस. हा, म्हणजे एक आपण पर्सेंटेज मध्ये धरलं तर किती टक्के आपल्याला प्रॉफिट होते? तरी साधारण आपल्याला ह्यात एक 50-60% मार्जिन राहतंय आपलं. हा, म्हणजे हा व्यवसायामध्ये एक शाश्वत प्रॉफिट आहे. एक अपडाऊन झालं तरी 10% होईल. हो, खूप खूप चांगला प्रॉफिट आहे आणि खूप चांगलं याला मार्जिन आहे. तरी आम्ही आता जस्ट सुरुवात केल्यामुळे आम्ही रेट खूप कमी लावलेला आहे. आपण रेट आपल्या जागेवरती आपल्या ह्याच्यावरती ठरवून लावू शकतो. तर तासगाव मध्ये आपण जिथं आहोत आता तिथं अशी बर्फी बऱ्यापैकी शक्यतो आसपासच्या भागात नाहीये. त्यामुळं आम्ही आता रेट लावताना तरी थोडा हे लावलेला आहे. अजून त्यात जर का अजून आपण रेट वाढवले, लोकांची मागणी वाढली तर ह्याच्यात आणखीन जास्त मार्जिन राहू शकतं आपल्याला. साहेब, सध्या तर तुम्ही तुमचं हे सांगितलं पूर्ण माहिती आम्हाला, पण आमच्या दर्शकांना थोडस व्यवस्थित अजून डीप नॉलेज हवं यासाठी थोडं सांगा असं मी विनंती करेन तुम्हाला. आता तुम्ही हे 12 लिटरचं लॉट घेताय बरोबर, तर त्याचं विक्रीपर्यंत प्रत्येक आर्थिक समीकरण थोडं सुटसुटीतपणे सांगू शकताल आम्हाला? हो, नक्की. आता आपलं जे 12 लिटर जे दूध आहे ते डेअरीच्या रेट प्रमाणे जरी धरलं किंवा बाहेर जो आता रेट चालू आहे 70 रुपये लिटरनी त्या पद्धतीने जरी धरला तरी ते एक साधारण. एक मिनिट साहेब, थोडं विचारायचं होतं. आपलं म्हशीचं दूध आहे बरोबर? येस. म्हणून ते 70 रुपये लिटर आहे. येस. कसं दर्शकांना थोडस समजणार नाही गाईचं आहे काय म्हशीचं आहे. नाही बरोबर. तर आपली जी बर्फी ती प्युअर म्हशीच्या दुधापासून बनते. राईट. तर त्याचा असा विषय आहे की आपण जर का तो रेट बाहेरच्या डेअरीच्या ह्याच्याप्रमाणे धरला की आपण बाहेरून जे दूध घेतो 1 लिटरभर तर ते 70 रुपये लिटर आता त्याचा रेट आहे. त्याप्रमाणे जरी धरला तरी साधारण 840 रुपयाचं आपलं रॉ मटेरियल ह्यात जात आहे. म्हणजे 12 लिटरचा जो घाना आहे तो ह्यात आम्ही टाकतोय. तर आपली ह्यात 4.5 किलो बर्फी आसपास पडते. 4.5 किलोच्या आसपास बर्फी पडते. तर त्याचा रेट आपला आता सध्याच्या ह्याच्यानुसार 440 रुपये किलो आपला एक बर्फीचा रेट आहे. 1 किलोला 440 रुपये आहे. तर बाकीचं आता पुढचं जे 450 किलो जी निघते बर्फी आणि आपले जो 850 रुपयाच्या आसपास आपण जो काय इन्व्हेस्टमेंट घालतोय आपल्या स्वतःची जी, तर त्याचप्रमाणे आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकता की किती होतोय काय होतोय. दर्शको, तेवढं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला समजून जाईल की 12 लिटर दुधाची किंमत आहे साधारण 850 रुपये. बरोबर. इतर काही जळण वगैरे साखर आणि याचा एक उतारा पडणार आहे 12 किलोला 4.5 किलोचा आणि 1 किलो बर्फीची किंमत आहे 450 रुपये. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की यात किती मोठं प्रॉफिट किंवा मार्जिन म्हणू आपण त्याला आहे याच्यामध्ये. तर तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि आपला दूध धंदा आहे तो प्रगतीच्या दिशेने कसा न्यायचा याचा विचार करा तुम्ही. खरंय. एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल साहेब धन्यवाद. अशा प्रकारचा सपोर्ट देणं आपल्या युवा जे शेतकरी आहेत त्यांना खूप गरजेचं आहे. हो, बरोबर. कारण की ते आजकालचे युवा आहेत त्यांना माध्यम नाहीये की नेमकं करायचं काय. आपण शेतीमध्ये पिकवलं पण त्याचं जास्तीत जास्त त्याचा मोबदला कसा मिळवायचा याचं मार्गदर्शन नाही त्यांना. बरोबर. नाही, ह्याच मुद्दा आहे की मला सगळ्यातला आपल्या चॅनल थ्रू सांगायचं आहे की बऱ्यापैकी युवकांनी जास्ती करून
व्यवसाय क्षेत्रात उतरलं पाहिजे आणि नवीन नवीन एक्सपेरिमेंट केले पाहिजेत. त्याशिवाय प्रगती नाही होऊ शकत भारताची. आणि जास्त करून शेतकरी तरुणांनी ह्या बिझनेसमध्ये पडलंच पाहिजे, कारण की शेती ॲग्रिकल्चर बिझनेस हा एक असं एक फील्ड आहे की ज्याला कधीच अंत नाही आहे. या रेग्युलर डे टू डे लाईफच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या, आणि त्याच्याने खूप खूप जास्त प्रॉफिट आपण कमवू शकतो, काढू शकतो शेतीपेक्षा. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा नक्कीच. आणि नक्की या एकदा अरेका बर्फी हाऊस, तासगाव सांगली रोड, तासगाव येथे, आणि एकदा नक्की व्हिजिट करा. थँक्यू.